लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखिल भारतीय मातंग नाशिक जिल्हा यांच्या वतीने लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची 72वी जयंती उत्साहात संपन्न। नमस्कार, बातमी आहे नाशिक मधून। अखिल भारतीय मातंग समाज यांच्या वतीने लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची 72वी जयंती नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब गोपले सभागृह, BD भालेकर मैदान, शालीमार नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। जयंतीची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार व पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब गोपले यांना अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर जयघोष करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यानंतर डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। यावेळी कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गमाजी घोडे हे होते। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे कार्य आणि संपूर्ण जीवन मातंग समाजासाठी अर्पण करून समाजासाठी खूप योगदान दिले आहे असेही मत व्यक्त केले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती घोडे, प्रदेश अध्यक्ष आसाराम नाना घाटुळ, जिल्हा संघटक आत्माराम लगट, विष्णू सोनवणे, जनार्दन जाधव, संजय अरणे, बाळासाहेब शिरसाट, विठ्ठल कांबळे, अशोक साठे, ओंकार सपकाळ सह मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्ते उपस्थित होते। क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची आज 72वी जयंती नाशिक शहरामध्ये साजरी होत आहे। क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे कार्य असे महान आहे की त्यांनी या सर्व मातंग समाजाला आपलं स्वतःचं जीवन अर्पण केलं, आपलं मूळ अर्पण केलं। आपल्या पत्नीचाही विचार न करता त्यांनी आपला पूर्ण आयुष्य या समाजासाठी घालवलेलं आहे आणि या समाजाने या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची जाणीव ठेवून प्रत्येक वर्षी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ही सर्व समाजाने साजरी केलीच पाहिजे। आपापले कर्तव्य म्हणून सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे असे मी अखिल भारतीय मातंग संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व समाजाला एक विनंती पूर्व एक आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद सह आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.